नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे अकोला पोलीस भरती 2024चे ग्राउंडचे मार्क विद्यार्थ्यांचे समजण्यात आलेले आहे. त्याची आपण तुम्हाला माहिती देणार आहे की मार्काचा कट ऑफ काय असू शकतो, त्याच्यानंतर कसे विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर जाल इथे वेबसाईटवरती जर जाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क दिसतील. तर सध्या तरी मी तुम्हाला काय करते की त्यांचे मार्क दाखवत आहे सध्या. रिफ्रेश करेल ही पेज मी. प्रेस रिलीज त्यांनी दिलेला आहे, याच्यामध्ये जाहिरात होती आणि खाली जे मार्क आहेत. एकच मिनिट. हे 20 तारखेचे 1 तारखेचे मार्क आहेत, इथे बघू शकता तुम्ही. दोन्ही दाखवेल तुम्हाला मी जे जे अवेलेबल आहेत ते मार्क दाखवेल आणि ॲनालिसिस करणार आहे की कट ऑफ किती जाऊ शकतो लेखीसाठीचा. ग्राउंडला किती मार्क पाहिजे ज्याच्याने तुम्ही क्वालिफाय व्हाल. तर 20 तारखेची ही ग्राउंडची यादी आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर इथं शॉर्टपुटचे मार्क 100 मीटरचे मार्क 1600 मीटरचे असे मिळून 50 पैकी मार्क दिलेले आहेत. तर तुम्ही बघाल तर विद्यार्थ्यांना मार्क कमी येत आहेत. इथे एक विद्यार्थी आहे जो की 45 मार्कांसाठी आहे. बाकी जर बघाल तुम्ही इथं 41 मार्क आहेत. तर टोटल जर बघा 41 पैकी तुम्हाला 2 विद्यार्थी तुम्हाला काय करतील की 40 पेक्षा जास्त भेटतील. म्हणजे तुम्ही बघाल की खूप कमी टक्के आहेत विद्यार्थ्यांना, ज्याच्यात काय होतं की विद्यार्थ्यांना मार्क भेटत आहेत. म्हणजे एक 5% पेक्षा कमी आहेत त्यांना की एवढे मार्क भेटत आहेत. बाकी 30 ते 40 मध्ये काही विद्यार्थी दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 30 ते 40 मध्ये जर बघाल तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे ते पण कमीच आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल तर 30 ते 50 पैकी 30 पेक्षा जास्त जर पकडलं तुम्ही, तर हे हार्डली एक 20 ते 25% मार्क आहेत विद्यार्थ्यांना. बाकी सगळे विद्यार्थी आहेत ते 30 पेक्षा कमी आहेत. या पहिल्या शीटवरनं जर बघितलं तुम्ही, तर त्याच्यातनं कळून जाईल तुम्हाला. तर इथंही तशीच कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त मार्क नाहीयेत. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो काय करेल की नक्कीच कमी लागणार आहे कट ऑफ. आणि 30 ते 40 मध्येही तुम्ही बघाल तर मोजकेच मुलं आहेत. म्हणजे 20 ते 30% जास्तीत जास्त 30% पेक्षाही कमी विद्यार्थ्यांना मार्क आहेत, जे 30 ते 40च्या दरम्यान आहेत. बाकी ॲव्हरेज जर पकडलं तर विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क दिसत आहेत याच्यामध्ये, या शीटमध्ये तरी. त्याच्यानंतर आपण 19 तारखेच्या मार्कशीटकडे जाऊयात, ज्याच्यामध्ये 19 तारखेचे मार्क कळालेत. आता 19 तारखेची मार्कशीट आहे ही. आता 19 तारखेमध्ये जर बघाल तुम्ही, तर बघा एक 40चा विद्यार्थ्यांचा 40 मार्क आहेत. तिथे इथे 43 मार्क आहेत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर सेम 30 कंडिशन दिसत आहे त्याच्यामध्ये, की 30 ते म्हणजे 40पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, ते 5% पेक्षा कमी आहेत. आणि बाकीचे विद्यार्थी जर बघितले तर तुम्ही एक 20% पकडा, जे विद्यार्थी कसे आहेत की 30 ते 40 या दरम्यान आहेत. बाकी सगळे विद्यार्थी कसे आहेत की कमी आहे. म्हणजे टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो नक्कीच 20 ते 30च्या दरम्यान येऊ शकतो याचा कट ऑफ. कारण तुम्ही बघा ॲव्हरेज जर बघितलं तुम्ही, तर विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त खूप कमी विद्यार्थ्यांना मार्क दिसत आहेत तिथे 40. म्हणजे एका शीटमध्ये 40 जणांचे मार्क आहेत, तर त्याच्यावरून ॲनालिसिस करू शकतो की हे कट ऑफ जो आहे तो काय करतो की विद्यार्थ्यांचा खूप कमी लागण्याची शक्यता आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.